नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। पश्चिम महाराष्ट्रातील मिरजेतील हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचे प्रतीक असलेला 650वा मीरासाहेब दर्ग्यास भेट देऊन शुभेच्छा दिल्या। आणि यावेळी राज्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की ज्या मतदारसंघाने 4 टर्म आमदार म्हणून निवडून दिले, 2 वेळा मंत्रिपद भूषवले, 1 वेळा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले, वेगवेगळ्या खात्यांचे मंत्रिपद मिळाले, हे सर्व मिरजेतील मतदारांनी निवडून दिल्यामुळे राज्य सरकारच्या लाल दिव्याच्या गाडीत बसून पोलीस फौजफाट्यासहित मिरजेतील आणि जिल्ह्यातील रस्त्यावर डामडौलाने फिरता आले। हे केवळ मिरजेतील मतदारांनी निवडून दिल्यामुळेच। परंतु ज्या ताटात जेवले त्याच ताटाला छेद देण्याचं काम आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी केले। एका कार्यक्रमामध्ये मी हिंदू चर्मकार आहे आणि मी ज्या मतदारसंघातून निवडून आलो तो मतदारसंघ मिनी पाकिस्तान आहे असं एका कार्यक्रमात जिभेला हाड नसल्यामुळे बोलू शकला। हे आता जनता आणि पूर्ण महाराष्ट्र विसरणार नाही। परंतु याचा मला खूप पश्चाताप होत आहे, कारण आमदार सुरेशभाऊ खाडे यांना मंत्रिमंडळात घ्यावं याची शिफारस मी तुमच्यासमोरच महाराष्ट्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे केली होती। त्यामुळेच आपणाला काही दिवसानंतर त्यावेळेला मंत्रिमंडळात घेतले अशी माहिती राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी दिली। आणि यावेळेला राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील पुढे म्हणाले की माझा मित्र राजू शिंदे, त्याचे एक नातेवाईक, त्याचे काम आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे होते, म्हणून राजू शिंदे यांनी मला सांगितलं की त्यांना मिरजेमध्ये घेऊन गेलो, परंतु ते त्यावेळेला प्रदेश उपाध्यक्ष झाल्यामुळे मुंबईत होते। दुसऱ्या दिवशी मी आणि पेठ वडगावचे प्राध्यापक चंद्रकांत पोळ यांना घेऊन मुंबईत माननीय सुरेशभाऊ खाडे हे कार्यक्रमात होते त्या ठिकाणी गेलो, त्यांचं अभिनंदन केलं व चंद्रकांत पोळ यांचे काम सांगितलं। त्यावेळेला काही आमदारां वरिष्ठ नेते त्यावेळेला उपस्थित होते, त्यांच्यासमोरच मी सांगितलं की हे आमदार सुरेशभाऊ खाडे हे जिल्ह्याच्या कुठल्याही मतदारसंघांमधून निवडून येण्याची त्यांची क्षमता आहे। ते जतमधून निवडून येतात, मिरजमधून निवडून येतात, कुठल्याही मतदारसंघातून निवडून येतील। अशा एकंदरीत दलित मागासवर्गीय व्यक्तींना आपण मंत्रिमंडळात का घेत नाही असा सवाल मी त्यांना केला। त्याचा परिणाम असा झाला की 1 महिन्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात घेतलं गेलं। हे केवळ मी ज्या वेळेला वक्तव्य केलं त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळ स्थान मिळाले, त्याचा पश्चाताप मला आज होत आहे, अशी माहिती राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे।